तर बघा आज सकाळपासून जो प्रशिक्षण घेत आहोत त्या प्रशिक्षणासाठी आपल्याला आणि आपल्या जीवनात उपयोगी असणारा जो मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही थोडं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला पैसे आणि पैशाचा इतिहास आपल्याला सरांनी सांगितला आहे. त्यामध्ये नाणी नोटा आणि नोटा हा वेगळा भाग झाला, कारण की नाणी वेगळे असतात आणि नोटा वेगळ्या असतात. पण यांच्यावर जे तिसरा भाग जो दाखवलेला आहे याच्याद्वारे आपण पैसा काढू शकतो. त्यानुसार आम्ही हा तिसरा भाग दाखवलेला आहे. एटीएम कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, चेक असेल, डिमांड ड्राफ्ट असेल आणि फोन पे वगैरे हे याच्यातून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या गरजा आणि इच्छा कशा निर्माण होतात. आपल्याकडे उत्पन्न आलं की आपली इच्छा होते आणि इच्छेनुसार आपल्या गरजा बदलत जातात. त्याच्यामुळे उत्पन्न, खर्च एका साईडला गरज आणि दुसऱ्या साईडला इच्छा. त्यानंतर बचत आणि कर्ज, कारण की आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कर्ज घेत असतो. त्यानंतर आहे बँक आणि बचत. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: खाते, ठेवीचे प्रकार आणि कर्जाचे प्रकार. त्याच्यामध्ये बचत खाते असेल, अल्पवयीन मुलांचे बचत खाते असेल, चालू खाते, हे 3 प्रकारचे खाते आणि ते सरांनी आपल्याला योग्य प्रकारे सांगितलेले आहे. त्यानंतर आहे ठेवीचे प्रकार. ठेवीच्या इथं 2च लिहिलेले आहेत, 3 आहेत त्याच्यामध्ये 2 मध्ये आवर्ती ठेव, मुदत ठेव. आवर्ती ठेव कशी असते आणि मुदत ठेव कशी असते सरांनी आपल्याला सांगितले आहे, सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर कर्जाचे प्रकार. आपला गरजा पूर्ण करण्यासाठी आपण व्यक्तिगत कर्ज असेल, मुलाच्या शिक्षणाचे शैक्षणिक कर्ज असेल, त्याच्यानंतर घर बांधण्यासाठी आपण गृह कर्ज असेल आणि सगळ्यात शेवटी आहे कृषी कर्ज. आणि शेती चालवण्यासाठी आपण शेतीसाठी कर्ज घेतो तो आहे. त्याच्यात बँकेमध्ये आपल्याला जर खाते ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आवश्यक आहे: आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, रहिवासी दाखला असेल आणि सही. आणि आमचं स्लोगन आहे बचतीची सवय पाडू, अनावश्यक खर्च टाळू.